पहले हा वीडियो बघा। भाई राजभाषा है वो, राजभाषा हमारे देश की हिंदी पहले से घोषित है। इस मामले में हिंदी पहले घोषित हो गई राजभाषा। आपकी मराठी जो है वो उसके 10-11 साल बाद राजभाषा घोषित हुई है। हे कॅरेक्टर आहे ना, हे स्वतःला स्वगुरु साधूंचं महंत विश्वेश्वर असं समजता आणि हे अशा प्रकारचे फालतू आणि पांचट स्टेटमेंट फक्त एका गोष्टी करताय, फक्त प्रसिद्धी। यांना माहिती आहे, यांनी अशी चुकीचे उदाहरणं दिली आणि यांची अशी आयडिया लावली तर मराठी भाषेचा जो आंदोलन चालू आहे याच्यामध्ये यांचा पण चेहरा फोकस होईल आणि ह्या ज्या भागातून येतात तो हिंदी भाषिक भाग आहे, तिथं यांची प्रसिद्धी होईल। त्याच्यामुळे यांची आडवी तिडवी यांची आयडिया लावता आणि आपल्यापर्यंत प्रसारित करता का हिंदी राजभाषा घोषित झालेली। पहिली गोष्ट, भारतात कुठल्याही भाषेला कुठल्याही राजभाषेचं स्थान नाहीये। मराठी भाषेला अभिजात दर्जा हा मिळालेला आहे, पंतप्रधान मोदींनी दिलेला आहे आणि अनेक असे व्हिडिओ काढणारे किंवा बोलणारे लोक जे हिंदी मराठी वादाचा स्वतःच्या प्रसिद्धीकरता फायदा करून घेण्याकरता प्रयत्न करतायत आणि अनेक असे लोक पण आहे। महाराष्ट्रात येऊन प्रत्येकाला मराठीच आली पाहिजे असा कोणीही आग्रह करत नाहीये। तुम्ही या राज्यात आलेत, तुम्ही तुमचं कामं केले, तुम्ही तुमचे निघून गेले, नो प्रॉब्लेम। प्रॉब्लेम हा आहे का तुम्ही इतक्या वर्ष या राज्यात राहता, इतक्या वर्ष महाराष्ट्रात राहता, इथं कमवता, इथं तुमच्या पोराबाळांचा उदरनिर्वाह येतो, इथं तुमचे दुकान आहे, इथं तुमचे घर आहे, इथं तुमचं सर्व अस्तित्व आहे आणि मग एवढं सगळं असताना इथल्या स्थानिक भाषेचा किंवा इथल्या स्थानिक कल्चरचा एक साथ द्यायला प्रॉब्लेम काय? एवढ्या लांबून तुम्ही तुमच्या उदरनिर्वाह करता आलेत ना, तर मग थोडंसं इथला पण स्थानिक भाषेचा याचा मान पण ठेवा, एवढीच अपेक्षा आहे। आणि जर नसल करता येत किंवा कोणी जर म्हणत असेल का मैं बोलूंगा ही नाही, मैं ऐसा करूंगा, कोण क्या उखाडेगा, मग असं करणाऱ्या लोकांना मी एवढंच सांगतो, अफगाण पार कुठून आलेल्यांना ह्या महाराष्ट्रात गाडले आम्ही, मराठे आम्ही ना खांडा करून चांगले परतवले। त्याच्यामुळे तुम्ही बोलताना तुमची लायकी अवकात विचार करून बोला, कोणाशी बोलतोय। मरल पण हटणार नाही, म्हणून मराठा आहे आणि मराठ्यांचं महाराष्ट्र आहे आणि इथं मराठी बोलली पाहिजे। जर तुम्ही इथं राहायला आलात, शिकायला आलात, तुमचा उदरनिर्वाह करायला आलात, तर तुम्ही मराठी बोलली पाहिजे, हे अनिवार्य आहे। आणि या देशातून कुठूनही या, जगातून कुठूनही या, महाराष्ट्रात आला तर छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठी भाषेचा उद्घोष झालाच पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।